तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि संध्याकाळच्या टायमाला रामाला घेऊन चाललो होतो. शर्यतीचा नांद लय वाईट आहे, खरं गोष्ट आहे. परंतु काय बाकी व्यसनाच्या आरे गेल्यापेक्षा नाही का आनंद कधी बी बारा. उशीर झालता, रामाला व्यायाम द्यायचा होता. म्हणजे काय झालं 5-6 दिवसांना भरपूर धावपळ चालू होती आमच्या मागं. त्यामुळं रामाला काय लग्न होतं लहान्या भावाचं म्हणजे मोठ्या भावाचं लहान्या भावाचं बरोबर मोठ्या भावाचं लग्न होतं. मग त्यामुळं नाही का असं त्या झंझटमध्ये काय रामाचं थोडं शरीर लूज झालं, असं फिटनेसमध्ये दिसत नाही वासरू. खाऊन कसं असं वेगळंच दिसू लागलं, त्यामुळं आम्हाला पण चांगलं वाटत नाही. आता पण लांबून आलो, भरपूर सारे काम आवरलं गोट्यावरचं आणि आम्ही निघालो आता रामाला व्यायाम द्यायला. जवळपास आज पूर्ण 3 किलोमीटर रामा चालवणार आहे आपण. काय नाव करायचं म्हणजे विशेष नाही. आणि आता बऱ्याच जणाला कळलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट केलं तर काय जणांनी प्रत्येक वेळेस असं तसं यूट्यूब नुसत्या गप्पाच आणते. आता इंस्टाग्रामला रामा_02 ID आहे, रामा02 रामा_02 जाऊन बघा कशी गती आता. तुफान चालू आहे सध्या. नाही करचं रिझल्टच तसा आहे. ड्रायव्हर आपला भावी आपला पुढं पवन शेट एक रामासोबत कंटिन्यू असतो तो. तुम्ही बघितलेले त्याचे इंस्टाग्रामला पण यूट्यूबला पण व्हिडिओ. पवन रामा जो की सगळ्याला मारतो ना, छकडून आल्यानंतर पवन पशी उभा राहतो. जसं बाकासूर पशी तो सायनात नसतो का, तसं रामाचा आणि पवनचं एक अतूट नातं आहे. तसं रामा पवन पशीच उभा असतो. तर चला आम्ही देतो रामाला व्यायाम. तोपर्यंत तुम्ही घ्या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि तुमच्या भावाचाही व्हिडिओ असेच खालीमान करून चालले कळत नाही. चला पब्लिक चला